न्यायालयाचे खंडपीठ आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्र. तर मुंबई उच्च न्यायालयालाच आपण बॉम्बे उच्च न्यायालय म्हणून सुद्धा ओळखत असतो. याची स्थापना मात्र 1862 रोजी करण्यात आलेली आहे आणि याचे कारस्थान जे आहे ते मुंबईमध्ये आहे, कारण महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे. जर याचा खंडपीठाचा विचार केला तर बॉम्बे उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठ आहे. त्यातील एक खंडपीठ जे आहे ते नागपूर येथे आहे, जे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दुसरं खंडपीठ जे आहे ते पणजी येथे आहे, जे गोवा या घटक राज्याची राजधानी आहे. आणि तिसरं जे आहे ते औरंगाबाद येथे खंडपीठ आहे आणि याला आपण मराठवाड्याची राजधानी म्हणून सुद्धा ओळखत असतो. जर आपण मुंबई उच्च न्यायालयाचे जर प्रादेशिक अधिकार क्षेत्र बघितलं तर ते काहीसं अशा प्रकारे आहे. तर प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये जे आहे 2 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. जी 2 राज्य आहे ते आहे महाराष्ट्र आणि गोवा ही 2 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर दादर व नगर हवेली आणि दमण व दीव या 2 केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. मात्र 26 जानेवारी 2020 रोजी जे आहे दादर नगर हवेली आणि दमण द्वीप हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश एकत्र करण्यात आले. परिणामी वर्तमानमध्ये जे आहे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जर प्रादेशिक अधिकार क्षेत्र बघितले तर 2च राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. जी 2 राज्य आहेत ती आहे गोवा आणि महाराष्ट्र आणि जे एक केंद्रशासित प्रदेश आहे ते आहे दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. अशा स्वरूपाचं हे प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे बॉम्बे उच्च न्यायालयाचं.